नमस्कार मंडळी. तर आज बघू क्या गव्हाची खीर. तर सगळ्यात आधी घ्यायचे इथे 1 वाटी मी गहू घेतले जे खिरीचे आहेत. त्याच्यानंतर ते मिक्सरमध्ये जरा बारीक करून घेतलेत मी थोडे. त्याच्यानंतर लवकर शिजतात. तुम्ही अख्खे घेऊ शकता. ते 5 ते 6 तास आपल्याला भिजत ठेवायचे. त्याच्यात टाकायचे खारीकचे तुकडे टाकले तिथे मी. त्याच्यानंतर 4 ते 5 शिट्या कुकरमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे किती छान शिजलेले आहेत. त्याच्यानंतर एका कढईत घ्यायचं तूप. त्याच्यात आपण जे गहू शिजवून घेतले ते घालायचे. छान परतून घ्यायचं. थोडं थोडं पाणी ॲड करत राहायचं. त्याच्यानंतर टाकायचं त्याच्यात गूळ. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. मी तर अर्धी वाटी गूळ घेतलं आहे. जेवढे आपण गहू घेतो तेवढेच गूळ घ्यायचं आहे. त्याच्यानंतर टेस्टसाठी इथे वेलची पूड टाकली आहे मी. त्याच्यानंतर वरून थोडंसं तूप आणि ॲड करायचं. थोडं थोडं दूध ॲड करायचं. आपण जेव्हा सर्व करतो तेव्हा थोडं थोडं दूध ॲड करून चांगलं शिजवून घ्यायचं. एक उकळी काढून घ्यायची म्हणजे दूध आणि जे खीर आहे ती एकजीव होते. त्याच्यानंतर सर्व करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.